सांगा, तुम्हाला आल्याला मी मारते का? का बरं मारणार मी तुम्हाला उगाच? पण तुम्ही जर अभ्यास नाही केला तर मग काय करावं तुमचं सांगा सांगा. नाही रे पिल्लांनो, पण अभ्यास केला तर जमत नाही काय कोंबडं बनण्यापेक्षा? नाही जमत? सांगा, जमते की नाही? हो श्यामसुंदरी, मला सांग, मारामारी करण्यापेक्षा अभ्यास केल्यानं जमत नाही काय? बरोबर आहे की नाही? कधीपासून अभ्यास करणार? इथं मोठे सर आले की आपल्याला रागवायलेत की नाही? हो म्हणताना विसरून जाता. काय याला काही अर्थ आहे का? आहे का अर्थ काही? सर येतात म्हणतात हे सांगा ते सांगा, मग तुम्ही भिंतीवर बघता जसं काय भिंतीवर लिहिलेलंच आहे. आ बरं, सरांचं जाऊ द्या. सरांना तर वाटते की आपली मुलं हुशार व्हावीत, टीचरला वाटते आपली मुलं हुशार व्हावीत, पण तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे ना की आपणही हुशार व्हावं म्हणून. कधी वाटणार आहे? उद्या? का बरं? तुम्हाला ते माहीत आहे की नाही, उद्याचं काम आज करावं, आजचं काम आत्ता करावं, माहीत आहे ना? मग का बरं उद्या? होय ग वैष्णवी, वैष्णवी तर करायली बाई अभ्यास. सिद्धी बाई बी करायली. कुठे गेली सिद्धी? काय पण जाईल. आले आले. सिद्धी अभ्यास करायली, गुणाकार बेरीज वजाबाकी. वैभवी तर न सांगताच गायब. आता सगळे हुशार झालेत. तुम्ही मला सांगा की आजपासून बाईने हातात छडी घेऊ नये असं तुम्ही करणार कधीपासून? नक्की? आता व्हिडिओ केलाय बरं का मी, बघा बरं. शिकणार कोणासाठी? तुमच्यासाठीच ना? मम्मी पप्पाचं, टीचरचं, सरांचं काही याच्यातलं हे आहे का फायदा? कोणाचा फायदा आहे मग? तुमचा आहे. बरं, एवढं तरी कळते बाबा तुम्हाला. मग शिकणार ना आजपासून? अरे बाईने रागवलं तर बाईंना त्रास होते, तुम्हाला कळत नाही का? कळते का? तुम्हाला रागवलं तर मला त्रास होते. मला वाटते अरे माझ्या मुलांना उगीच मारलं मी. आता रागामध्ये मारते एखाद दिवस, कारण